प्लांट किंगडमच्या लेक्चर 2चा पार्ट 2 कंटिन्यू करू. पार्ट 1 लेक्चर 2 इनकम्प्लीट राहिल्यामुळे पार्ट 2 आपल्याला करावं लागत आहे. चला आता लेक्चर 2च्या पार्ट 2मध्ये आपण बघणार आहोत, याचे डायग्राम बघणार आहोत सगळ्या अल्गीच्या. तर बघा, वोलवॉक्सची डायग्राम दिलेली आहे. वोलवॉक्स ही जी आहे कॉलोनियल अल्गी आहे. हे सगळ्या छोट्या ह्या सगळ्या वोलवॉक्स आहेत. यांना डॉटर कॉलोनीज म्हणतात. हे कॉलोनीमध्ये वॉलवॉक्स असे एकत्र राहतात. हे बघा, हे क्लॅमोडोमोनास, हे कारा, हे युलोथ्रिक्स, हे सगळ्या झालेले आहेत ग्रीन अल्गी. हे सगळे क्लोरोफायसीचे उदाहरण आहेत. त्याच्यानंतर बघा, लॅमनारिया, फ्यूकस, डायोक्टोटा या झाल्या तुमच्या ब्राऊन अल्गी. आणि हे पॉरफायरा आणि पॉलिसिफोनिया हे झाल्या तुमच्या रेड अल्गी. इंग्लिशमध्ये एक शब्द असते लॅप्स, LAPSE. लॅप्स म्हणजे लहानशी चूक. तर या लॅप शब्दाची जर तुम्ही स्पेलिंग लक्षात ठेवली तर तुम्हाला पुढचा पॉईंट लक्षात ठेवता येते. पुढचा पॉईंट काय आहे? एडिबल अल्गी. एडिबलचा अर्थ असते खाण्यासारख्या, ज्या खायच्या लायक आहेत, म्हणजे खाऊ शकतो आपण. तर एडिबल अल्गी म्हणजे ज्या खाण्यासारख्या अल्गी आहेत त्यांचे नावं लक्षात ठेवण्यासाठी लॅप शब्द जर लक्षात ठेवला तर त्याच्या स्पेलिंगमधून तुम्हाला लॅप्समध्ये LAPSE याच्यामध्ये फक्त ए आणि ई जर सोडलं तर बाकीच्या सगळ्या ज्या आहेत त्याच्यामधून तुम्हाला प्रत्येक एका अल्गीचं उदाहरण भेटते. L फॉर लॅमनारिया. लॅमनारिया खाण्यासारखी अल्गी आहे. रिच सोर्स ऑफ आयोडीन म्हणजे काय की याच्यामधून भरपूर प्रमाणात आयोडीन भेटते. त्याच्यानंतर P वरून आहे पॉरफायरा आणि S वरून आहे सॅरगॅझम. या 3 लॅमनारिया, पॉरफायरा आणि सॅरगॅझम या खाण्यासारख्या अल्गी आहेत. खाण्यासारख्या, खाण्यायोग्य अल्गी. एक पदार्थ असते जपानमध्ये, त्याला सुशी म्हणतात. बघा, हे पदार्थ असा, त्याच्यामध्ये भात आणि हे बाहेरून असे एक काळ्या रंगाचं हे याला गुंडाळतात भातामध्ये टाकून. तर त्याला ज्याला गुंडाळते त्याला इंग्लिशमध्ये रॅपिंग म्हणतात, गुंडाळण्याला. तर हे जे बाहेरून जे गुंडाळले जाते त्याला सुशी रॅप म्हणतात. ते अल्गीपासूनच बनलेलं असते आणि ती अल्गी असते पॉरफायरा. पॉरफायरा या अल्गीपासून सुशी रॅप बनतात. सुशी हे खाण्याचा पदार्थ आहे. रॅप म्हणजे गुंडाळता. सुशी रॅप म्हणजे सुशीला जे गुंडाळल्या जाते ते अल्गीपासूनच बनलेलं असते, कवर, आणि ते खाण्याचंच असते. काही जनरल कॅरेक्टर बघायचे आहेत आपल्याला सगळ्या प्रकारच्या अल्गीचे. तर बघा, C म्हणजे क्लोरोफायसी, P म्हणजे फिओफायसी, R म्हणजे रोडोफायसी म्हणजे ग्रीन अल्गी, ब्राऊन अल्गी आणि रेड अल्गी. पिगमेंट्स बघा, यांच्याकडे कोणते पिगमेंट आहेत? क्लोरोफिल A, क्लोरोफिल B, बीटा कॅरोटीन आणि अल्फा कॅरोटीन, झॅन्थोफिल. हे एवढे किती पिगमेंट झाले? हे 1 पिगमेंट, 2 पिगमेंट, 3 पिगमेंट, 4 आणि 5 पिगमेंटचे नाव लक्षात ठेवा. हे क्लोरोफायसीकडे. आता फिओफायसी. क्लोरोफायसी म्हणजे ग्रीन अल्गी, हे ग्रीनवाली आहे, ही ब्राऊनवाली आहे आणि रेड अल्गी. ब्राऊन अल्गीमध्ये क्लोरोफिल A आहे, क्लोरोफिल C आहे, बीटा कॅरोटीन आहे आणि फ्युकोझॅन्थिन आहे. हे फ्युकोझॅन्थिन मेन आहे कारण हे ब्राऊन कलर या फ्युकोझॅन्थिनमुळे येते, आणि झॅन्थोफिल पण आहे. आणि रेड अल्गीकडे बघा, याच्याकडे क्लोरोफिल A आणि क्लोरोफिल D आहे. तर क्लोरोफिल A सगळ्यामध्ये कॉमन आहे. यांच्याकडे क्लोरोफिल, या ग्रीनवाल्याकडे क्लोरोफिल B होता, यांच्याकडे C आहे, यांच्याकडे D आहे. आणि यांच्याकडे बीटा कॅरोटीन आहे, अल्फा कॅरोटीन आहे आणि झॅन्थोफिल आहे. हे सगळे पिगमेंट वेगवेगळ्या प्रमाणात उपलब्ध असतात म्हणून वेगवेगळे रंग यांना अवेलेबल होतात. पुढे बघा, हॅबिटॅट म्हणजे यांच्या राहण्याच्या जागा. ग्रीन अल्गी कुठं भेटते? फ्रेश वॉटरमध्ये भेटते, मराईन वॉटरमध्ये पण भेटते आणि मॉइस्ट सॉईल म्हणजे ओल्या मातीमध्ये पण भेटते.
ब्राऊन अल्गी मराईनमध्ये भेटते मेनली, म्हणजे जास्तीत जास्त खाऱ्या पाण्यात म्हणजे समुद्रात. फ्रेश वॉटर म्हणजे गोड पाणी म्हणजे नदी तलावामध्ये. रेअर म्हणजे कमीत कमी भेटते, फ्रेश वॉटरमध्ये जास्त भेटत नाहीत. आणि रेड आर्गी पण मेनली कुठे भेटतात, मराईन म्हणजे समुद्रातच भेटतात याही. आणि फ्रेश वॉटरमध्ये सम म्हणजे काही, म्हणजे थोड्या भेटतात फ्रेश वॉटर म्हणजे तलावामध्ये नदीमध्ये. तर हॅबिट बघा म्हणजे यांचं शरीराची रचना हे कशी आहे, हे युनिसेल्युलरही असतात. कोण क्लोरोफायसी म्हणजे ग्रीन अल्गी. कोलोनियलही असतात. कोलोनियल म्हणजे एकत्र खूप ग्रुप करून राहतात. आणि फिलामेंटसही हलतात. फिलामेंटसचा अर्थ काय की धाग्यासारखं त्यांचं शरीर असते. ब्राऊन अल्गी कशा असतात, मल्टीसेल्युलर असतात. आणि रेड अल्गी पण कशा असतात, मल्टीसेल्युलर असतात. आता आपण पहिला क्लास बघणार आहोत ग्रीन अल्गी. बघा ग्रीन अल्गी युनिसेल्ड पण आहेत म्हणजे एका पेशीपासून बनलेल्या, कोलोनियल पण आहेत आणि फिलामेंटस पण आहेत. युनिसेल्ड म्हणजे एका पेशीवाल्या कोणत्या कोणत्या आहेत त्याचं उदाहरण आहे क्लॅमोडोमोनास नंबर 1चं उदाहरण आहे. नंबर 2चं उदाहरण आहे त्याचं क्लोरेला. याला स्पेस ट्रॅव्हलर्स फूड हे म्हणतात कारण ॲस्ट्रॉनॉट क्लोरेला खातात, त्यांना खाण्यामध्ये क्लोरेला देतात. कोलोनियल कोणती आहे, वोलवॉक्स. बघा अशी कॉलोनी करून राहतात, खूप जण एकत्र राहतात. आणि फिलामेंटस ग्रीन अल्गी कोणती आहे, स्पायरोगायरा आणि युलोथ्रिक्स. हे फिलामेंटस म्हणजे धाग्यासारखं यांचं शरीर असतं, असं धाग्यासारखं लांब असं असं असं. बघा फिलामेंटसमध्ये दिले सुद्धा. एक तुम्हाला फिलामेंटस अल्गी कोणती आहे, स्पायरोगायरा. एक आहे युलोथ्रिक्स. स्पायरोगायरा बघा कसा आहे, स्पायरल शेप्ड, असं स्पायरल शेप्ड हे दिसायला तुम्हाला, याला स्पायरल शेप्ड म्हणतात असं. क्लोरोप्लास्ट. तर स्पायरल शेप्ड यांचे काय, क्लोरोप्लास्ट अरेंज आहेत. आणि यांचे क्लोरोप्लास्ट कसे आहेत, गर्डल शेप्ड. गर्डल म्हणजे असे असे हे गळ्याला तुमच्या जसं असते आकार कॉलरचा, तर गर्डल शेप्ड क्लोरोप्लास्ट. यांचे क्लोरोप्लास्ट कसे अरेंज आहेत, गर्डल शेपमध्ये. तर फिलामेंटसमध्ये 2 प्रकार आहेत, एक स्पायरोगायरा त्यांचे क्लोरोप्लास्ट स्पायरल शेप्ड, आणि एक युलोथ्रिक्स त्यांचे क्लोरोप्लास्ट कोणता शेप आहे, गर्डल शेप. हे आकाराचं नाव आहे, असा आकार. पुढचा पॉईंट आहे बघा कवरिंग बघायच्यात. कवरिंग म्हणजे त्यांचे आवरण. कवरिंग्स इन अल्गी, सगळ्यात बाहेरचं आवरण कोणतं असते त्यांच्या, तर हे बघा एक असते त्यांना हे दिसायला ऑरेंज कलरची, ती तुम्हाला दाखवलेली आहे, ते आहे सेल वॉल. सेल वॉल अल्गीची कशापासून बनलेली असते, पदार्थाचं नाव आहे सेल्युलोज. सेल्युलोजपासून बनलेली आहे सेल वॉल. सेल वॉलच्या मधलं जे आवरण आहे त्याला कोणतं म्हणतात, प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि सेल वॉलच्या बाहेरून पण एक कवरिंग असते, ॲडिशनल कवरिंग ऑन सेल वॉल. बाहेरून एक कवरिंग असते बघा, हे जे ग्रीन कलरचं दाखवलं आहे ते आहे ॲडिशनल कवरिंग. तर 3 अशा कवर यांचं आहे तिहेरी पदराचं. आता आपला तिन्ही प्रकारच्या अल्गीमध्ये म्हणजे ग्रीन अल्गी, ब्राऊन अल्गी आणि रेड अल्गीमध्ये सेल वॉल कशापासून बनलेली आहे ते बघायचं आहे. आता बघा सेल वॉल यांची दुहेरी असते, एक आउटर लेअर म्हणजे बाहेरची लेअर, एक इन्नर लेअर. तर बघा ग्रीन अल्गीमध्ये आउटर लेअर कशापासून बनलेली आहे, कोणत्या पदार्थापासून, पेक्टोज. आणि इन्नर लेअर कशापासून बनलेली आहे, सेल्युलोज. ब्राऊन अल्गीमध्ये बाहेरची लेअर जी बघितली होती आता आपण, बाहेरची लेअर कशापासून बनलेली आहे, अल्जीन. आणि मधली लेअर कशापासून बनलेली आहे, सेल्युलोज. आणि रेड अल्गीमध्ये बाहेरची लेअर कशापासून बनलेली असते, एक तर अगार. तर यांचे आउटर वॉल अगार किंवा कॅराजिन या पदार्थापासून बनलेली असते. आणि इन्नर सेल वॉल कशापासून बनलेली आहे, इन्नर सेल वॉल तर सगळ्यांची सेल्युलोजपासून बनलेली आहे. जर तुम्ही अल्गी असाल तर सेल वॉल मेनली सेल्युलोजपासूनच बनलेली असते. पुढे बघायचं स्टोअर फूड. हे फूड कोणत्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर करतात, तर ग्रीन अल्गी स्टार्च अँड ऑइल ड्रॉपलेटच्या मार्फत फूड स्टोअर करते. ब्राऊन अल्गी जे आहे लॅमनारिन आणि मॅनिटॉल नावाचे पदार्थ असते त्या फॉर्मॅटमध्ये फूड स्टोअर करते. आणि रेड अल्गी जे आहे ते फ्लोरिडियन स्टार्च नावाच्या पदार्थामध्ये फूड स्टोअर करते. तर हे जे फ्लोरिडियन स्टार्च आहे स्ट्रक्चर सिमिलर टू अमायलोपेक्टिन अँड ग्लायकोजन. ते फ्लोरिडियन स्टार्चचं जे स्ट्रक्चर आहे, रचना आहे, ते अमायलोपेक्टिन आणि ग्लायकोजनसारखीच असते. अमायलोपेक्टिन किंवा ग्लायकोजनसारखी असते. पुढे बघा आता हे ग्रीन अल्गीचं म्हणजेच क्लोरोफायसीचं जे क्लॅमोडोमोनास आहे, क्लॅमोडोमोनासमध्ये हे जे क्लोरोप्लास्ट आहे ते कप शेप्ड आहे, असा कप. हे कपाचा आकार व्हायला क्लोरोप्लास्टचा. कप्ड शेप
कप शेप क्लोरोप्लास्टमध्ये असे हे बॉडी हे गुलाबी कलरच्या दिसायला तुम्हाला, त्यांना पायरेनॉइड म्हणतात. पायरेनॉइड त्याच्यामध्ये स्टोअर करतात प्रोटीन आणि स्टार्च. ग्रीन अल्गी. तर कप शेप क्लोरोप्लास्टमध्ये पायरेनॉइड नावाच्या अवयवामध्ये स्टोअर करतात प्रोटीन आणि स्टार्च. ब्राऊन अल्गी म्हणजेच फिओफायसीमध्ये बघा हे बिग जे अल्गी आहेत खूप मोठे आहेत, तर यांचं बघा शरीरचं वरच्या भागाला काय म्हणतात, हे पानासारखा जे भाग असते त्याला फ्रॉन्ड म्हणतात किंवा ब्लेड म्हणतात, आणि हे खोडासारखा जे भाग असते त्याला स्टिपे म्हणतात, आणि खाली जे अवयव मुळासारखे जे अवयव असतात त्यांना होल्ड फास्ट म्हणतात. रेड अल्गी जी आहे ते प्रेझेंट कशामध्ये असतात, वॉर्मर वॉटरमध्ये, म्हणजे थोडंसं उबदार गरम पाणी जे आहे तिथं प्रेझेंट असतात. आणि दुसरी गोष्ट काय इथं की मोटाईल स्ट्रक्चर, मोटाईल म्हणजे हालचाल करणारे स्ट्रक्चर अब्सेंट इन दिअर लाईफ सायकल. तर यांच्याकडं हालचाल करणारे स्ट्रक्चर नसतात, त्यामुळे स्थानबद्ध असतात. स्थानबद्ध म्हणजे एकाच जागी राहतात, कारण हे हलू शकत नाहीत. हालचाल करणारे अवयव यांच्याकडे नसतात. तर इथं लक्षात ठेवा स्टार्चबद्दल थोडंसं लक्षात ठेवा. स्टार्च इट हॅज 2 कंपोनंट. त्याच्या 2 भागापासून पदार्थ बनलेला असते स्टार्च. एक त्याचा भाग असते अमायलेज भाग असते, आणि एक असते अमायलोपेक्टिन असते. अमायलेज का आहे, लूज इन वॉटर, कारण ते लूज इन वॉटर म्हणजे ते पाण्यामध्ये काय वॉटर सोल्युबल आहे, पाण्यात विरघळून जाते. का, बिकॉज इट इज स्ट्रेट. त्याची जी चेन असते, त्याची जी रचना असते केमिकलची, जी आपण नंतर केमिस्ट्रीमध्ये पाहणार आहोत, ती कशी स्ट्रेट म्हणजे सरळ एक चेन असते, सरळ चेन. तर हे पाण्यामध्ये विरघळून जाते. अमायलोपेक्टिन जे आहे ते पॅक आहे, ते लूज आहे. लूजच्या विरुद्ध शब्द पॅक असते. तर लूज पॅक कसं काय, कारण हे वॉटरमध्ये इन्सोल्युबल आहे, पाण्यामध्ये विरघळत नाही. पाण्यामध्ये का विरघळत नाही, बिकॉज इट इज ब्रँच म्हणजे काय आहे, त्याच्या शाखा आहे. तर ही स्ट्रेट चेन आहे आणि ही शाखीय चेन आहे, शाखीय. हे स्टार्चबद्दल थोडंसं लक्षात ठेवा. 2 कंपोनंट, एक अमायलेज आणि एक अमायलोपेक्टिन. बाकी जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही तुम्हाला. आता बघा काही इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा. सम मराईन ब्राऊन अँड रेड अल्गी सिक्रेट म्हणजे स्त्रवतात. काय स्त्रवतात, तर हायड्रोकोलॉइड्स स्त्रवतात. तर बघा काही ब्राऊन अल्गी आणि काही रेड अल्गी. ब्राऊन अल्गी म्हणजे कोणत्या, फिओफायसी. रेड अल्गी म्हणजे कोणत्या, रोडोफायसी. एक पदार्थ सोडतात, त्या पदार्थाला काय म्हणतात, त्याला म्हणतात हायड्रोकोलॉइड पदार्थ म्हणतात. ते त्याचाच अर्थ काय आहे, वॉटर होल्डिंग सबस्टन्स. जे पदार्थ जसं स्पंज आहे तुमचं, तुम्ही पाण्यात स्पंज जर बुडवला तर पाणी जे आहे ते स्पंजमध्ये सामावल्या जाते आणि स्पंज ते पाणी धरून ठेवते. तुम्ही आधर जर उचलला तर त्याच्यामध्ये पाणी सामावलेलं असते. तर हायड्रोकोलॉइड तसेच पदार्थ असतात जे पाण्याला धरून ठेवू शकतात, तर त्यांना हायड्रोकोलॉइड म्हणतात. तर काही ब्राऊन अल्गी आणि रेड अल्गी जे आहेत ते हायड्रोकोलॉइड पदार्थ स्त्रवतात म्हणजे तयार करतात. तर ते कोणते असतात पदार्थ, जे हायड्रोकोलॉइड पदार्थ असतात ते असतात पॉलीसल्फाईड ईस्टर म्हणतात त्यांना. त्यांचं केमिकल नाव काय असते, पॉलीसल्फाईड ईस्टर. हे कोण स्त्रवते, अगार, कॅराजीन. हे रेड अल्गीमध्ये जे आपण पाहिलं होतं की त्याच्यात बाहेरचं एक जे आवरण होतं सेल वॉलचं, अगारचं बनलेलं असते किंवा कॅराजीनचं बनलेलं असते किंवा फ्युरोरीचं बनलेलं असते. ते हे पदार्थ जे आहेत ते पॉलीसल्फाईड ईस्टर तयार करतात. रेड अल्गीचं सेल वॉलचं आउटर कवर अगार, फ्युरोरी किंवा कॅराजीन या पदार्थापासून बनलेलं असते. आणि हे जे आहे ते तिघंजण मिळून काय तयार करतात, पॉलीसल्फाईड ईस्टर, जे की हायड्रोकोलाइड आहे, जे की पाणी धरून ठेवण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. पुढचा पॉईंट बघा. आता आपल्याला बघायचं आहे रिप्रोडक्शनमध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. पहिल्यांदा सी म्हणजे कोणती, ग्रीन अल्गी. सी म्हणजे कोणती अल्गी, ग्रीन अल्गी, कारण त्याला क्लोरोफायसी म्हणतात. पी म्हणजे फिओफायसी म्हणजे ब्राऊन अल्गी. आर म्हणजे रेड अल्गी. तर व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन ग्रीन अल्गी पण फ्रॅगमेंटेशन न करते. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय की शरीराचे त्यांच्या तुकडे होतात आणि प्रत्येक तुकड्यापासून काय नवीन अल्गी तयार करते.
ब्राऊन अल्गी पण फ्रॅगमेंटेशन करते आणि रेड अल्गी पण काय करते, फ्रॅगमेंटेशन करते. तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणलं की तुम्हाला फ्रॅगमेंटेशन कळायला पाहिजे. अल्गीमध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, फ्रॅगमेंटेशन नव्हते. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन थोडंसं इम्पॉर्टंट आहे बघा. असेक्शुअल रिप्रोडक्शन अल्गी कशाच्या मदतीने करतात, बाय द हेल्प ऑफ स्पोर. हे स्पोर तयार करतात. स्पोर शब्द आहे, बीजाणू म्हणतात त्याला, बीजाणू, बिया नाही, बीजाणू निर्मितीनं असेक्शुअल रिप्रोडक्शन करतात, बीजाणू. आता इकडं बघा, हे जे ग्रीन अल्गी आहे ते कोणते बीजाणू तयार करते, झूस्पोर तयार करतात. झूस्पोर या ग्रीन अल्गीचे कसे असतात, यांना 2 ते 8 फ्लॅजेला असतात. फ्लॅजेलाचा अर्थ काय की असे धाग्यासारखे अवयव असतात, त्यांना फ्लॅजेला म्हणतात. तर हे 2 ते 8 जे फ्लॅजेला आहेत ते कोणत्या साईडला असतात, तर अपायकल साईडला असतात, अपेक्सला म्हणजे टोकाच्या साईडला असतात, टोकाच्या. आणि कसे असतात, सगळे फ्लॅजेलाची लांबी इक्वल असते. इक्वलचा अर्थ काय की सगळे फ्लॅजेला जे आहेत ते सेम लांबीचे आहेत, कोणता लांब कोणता कमी लांब असं नाही होत, सगळे फ्लॅजेला इक्वल लांबीचे आहेत. त्याच्यानंतर बघा आता ब्राऊन अल्गीमध्ये पण जे हे आहे ते रिप्रोडक्शन असेक्शुअल ते कशानं होते, झूस्पोरनं. पण यांच्याकडे झूस्पोरकडे फ्लॅजेला फक्त किती आहेत, 2. आणि 2 कसे आहेत, लॅटरल म्हणजे बाजूला, साईडला आहेत, साईडला असं साईडला. आणि अनइक्वल आहेत म्हणजे एक जण लांब असणार आणि एक जण कसा असणार, छोटा असणार. त्यांची लांबी कशी आहे, अनइक्वल आहे. आता पुढचं बघा, रेड अल्गीमध्ये इथं काय लिहिलं आहे, झूस्पोर अब्सेंट. रेड अल्गीमध्ये झूस्पोर नसतात. तर रेड अल्गीमध्ये झूस्पोर कसे आहेत, अब्सेंट आहेत म्हणजे नसतात. आता पुढचं प्रकारचं रिप्रोडक्शन आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे लैंगिक प्रजनन. लैंगिक प्रजनन जे ग्रीन अल्गीमध्ये होते ते कसं होते, आयसोगॅमस होते, अनआयसोगॅमस होते, ऊगॅमस होते. आता याचा अर्थ काय ते मी पुढच्या लेक्चरमध्ये सांगतो. आयसोगॅमस, अनआयसोगॅमस आणि ऊगॅमसमध्ये. ब्राऊन अल्गीमध्ये पण आयसोगॅमस, अनआयसोगॅमस आणि ऊगॅमस पद्धतीने होते सेम. पण रेड अल्गीमध्ये फक्त ओनली ऊगॅमस पद्धतीनंच होते. आणि यांच्याकडे अजून एक पॉईंट लक्षात ठेवा, कॉम्प्लेक्स पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट. फर्टिलायझेशन म्हणजे त्यांचं 2 जे आहेत गॅमेट्स त्यांचं मिलन झाल्यानंतरचे पुढचे ज्या घटना आहेत त्यांना पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट म्हणतात, जे की थोड्या जटिल असतात. थोडंसं यांच्यामध्ये कॉम्प्लेक्स पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स आहेत. तर पण यांच्यामध्ये एक लक्षात ठेवा की यांच्यामध्ये फक्त ऊगॅमस पद्धतीचंच आहे आणि यांच्यामध्ये आयसो आणि अनआयसो हे 2 पद्धतीचे पण एक्स्ट्रा आहेत. ही पद्धत आहे, एक पद्धत आयसोगॅमस, 2 अनआयसोगॅमस, 3 ऊगॅमस. यांच्यामध्ये मात्र फक्त एकच पद्धत. पुढे बघा, आता झूस्पोरबद्दल थोडीशी माहिती बघायची आपल्याला. इन क्लोरोफायसी म्हणजे ग्रीन अल्गीमध्ये जे झूस्पोर आहेत ते कसे आहेत, 2 ते 8 फ्लॅजेला आहेत त्यांच्याकडं, अपायकल आहेत बघा, मी तुम्हाला म्हणलं होतं टोकाला, आणि इक्वल इन साईज. हे सगळे जे फ्लॅजेल आहेत हे वर जे तुम्हाला दिसायलेत ते कसे आहेत, सेम साईजचे आहेत. पण इन फिओफायसीमध्ये आता बघा, रोडोफायसीमध्ये तर झूस्पोर नसतातच, तर फिओफायसीमध्ये कसे आहेत, पियर शेप्ड म्हणजे पायरी फॉर्म. पियर म्हणजे हे फळ असते, फळ, या फळाला पियर म्हणतात, जे असं खाली पसरलेलं असते आणि वर असं छोटंसं असते, पियर शेप. लॅटरली म्हणजे साईडला आहे बघा, म्हटलं होतं मी, एक लांब आहे आणि एक छोटा आहे. आणि अनइक्वल साईज म्हणजे एक लांब आणि एक छोटा आहे. हे झूस्पोरबद्दलची माहिती झाली. झूस्पोरनं काय करतात, असेक्शुअल रिप्रोडक्शन करतात. असेक्शुअल रिप्रोडक्शन कोण, अल्गी. आणि रेड अल्गीमध्ये झूस्पोर अब्सेंट असतात. आत्ता मी तुम्हाला म्हटलं होतं सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये 3 प्रकार पाहिले होते आपण. आयसोगॅमस नंबर 1, अनआयसोगॅमस नंबर 2 आणि ऊगॅमस नंबर 3. आता बघायचं आयसोगॅमसचा अर्थ काय. बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शन जे होत असते ते गॅमेटच्या मदतीने होत असते. गॅमेट एक असते मेल गॅमेट, एक असते फिमेल गॅमेट. तर गॅमेट जे आहेत आयसोगॅमसमध्ये, हे गॅमेट जे असतात ते असतात एक तर मोटाईल गॅमेट्स असू शकतात किंवा नॉन मोटाईल गॅमेट्स असू शकतात. मोटाईलचा अर्थ काय की हालचाल करता येणारे, हलणारे जे हालचाल करू शकतात. नॉन मोटाईल म्हणजे काय, न हलणारे,
जे हालचाल करू शकत नाहीत. तर बघा आयसोगॅमसमध्ये 2 प्रकार झाले. परत मोठा आयसोगॅमसचा अर्थ काय की आयसो म्हणजे सेम, गॅमस म्हणजे गॅमेट. दोन्ही गॅमेट आकारानं सेम असतात, त्यांना आयसोगॅमस म्हणतात. त्याच्यामध्ये दोन्ही आकारानं सेम असून मोटाईल असू शकतात दोघंही, किंवा दोघंही कसे असू शकतात, नॉन मोटाईल. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला उदाहरण काय लक्षात ठेवायचं आहे. अनआयसोगॅमस, आता सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा, आयसोगॅमस कोणामध्ये होते, क्लॅमोडोमोनास आणि युलोथ्रिक्समध्ये होते. अनआयसोगॅमस कोणामध्ये होते, युडोरिना, हे पण ग्रीन आल्गी येते. हे सगळे ग्रीन आल्गीचे उदाहरण बघायलो आपण. आणि उगॅमस हे जे आहे, उगॅमसचा अर्थ काय की फिमेल गॅमेट्स इज बिग म्हणजे मोठा असते, दोघांमध्ये मोठं कोणतं, फिमेल, आणि नॉन मोटाईल म्हणजे न हलणारं. बट मेल गॅमेट कॅन बी मोटाईल म्हणजे मोटाईल असू शकते आणि नॉन मोटाईल असू शकते. मोटाईल कोणामध्ये असते, फ्युकस आणि वॉलवॉक्समध्ये. आणि नॉन मोटाईल कोणामध्ये असते, तर सगळ्या रेड आल्गीमध्ये, पॉलिसिफोनिया जसं की एक्झाम्पल झालं. हे बघा आयसोगॅमस रिप्रोडक्शन म्हणजे काय नॉर्मली, तर आयसोगॅमीमध्ये गॅमेट्स आर मॉर्फॉलॉजिकली म्हणजे बाहेरून दिसायला आयडेंटिकल इन साईज, शेप अँड अपिअरन्स. दिसायला दोन्ही गॅमेट्स मेल आणि फिमेल सेम असतात, मेकिंग इट इम्पॉसिबल टू डिस्टिंग्विश देम ॲज मेल और फिमेल बेस ऑन स्ट्रक्चर. तर पाहून आपल्याला इम्पॉसिबल आहे की सांगणं की दिलेलं तुमचं मेल आहे का फिमेल आहे, एवढे सेम असतात. आणि अनआयसोगॅमसमध्ये कसं असते, अनआयसोगॅमी इन्व्हॉल्व्स गॅमेट दॅट डिफर्ड इन साईज अँड मोटिलिटी. मोटिलिटीमध्ये हालचाल करू शकणे किंवा नाही करू शकणे. जसं की टिपिकली वन गॅमेट इज लार्जर, एक मोठा असते, आणि लेस मोटाईल म्हणजे हालचाल करू शकत नाही, त्याला फिमेल म्हणतो आपण. वाईल द ऑदर इज स्मॉलर, एक छोटा असते आणि जे हालचाल करू शकते त्याला कोणतं गॅमेट म्हणतो, मेल गॅमेट म्हणतो.